लठ्ठपणा हा अनुवंशिक असतो का? अनुवंशिक जर ते असेल तर मग वेट लॉस होतो का? बरेच लोक असं कॉमनली बोलतात की आमची हेरिडिटी ओबेसिटी हम आहे. खाते पिते खानदान से है. खरंच जर रिसर्च प्रमाणे जर तुम्ही नंबर्स जर बघितले तर जेनेटिक आजार म्हणजे ओबेसिटी असू देत किंवा बीपी, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, कुठलाही आजार असू देत, हे जेनेटिक आजार फक्त 10% आहेत. आणि 90% आजार हे एन्व्हायरमेंटल फॅक्टर आहेत. म्हणजे आपण किती मोठ्या प्रमाणात ब्लेम करतो की सगळ्या गोष्टी हेरिडेटरी आहेत, पण असं नाहीये. काही प्रमाणात ओबेसिटी ही हेरिडेटरी आहे. आता आपल्या बॉडीमध्ये जे आहे FTO, फॅट मास ओबेसिटी असोसिएटेड जीन डिस्टर्ब असल्यामुळे अनुवंशिक तुम्हाला ओबेसिटी येऊ शकते. त्याच्यामध्ये त्या लोकांना भरपूर खाण्याची इच्छा होते आणि जे पण खातात ते फॅटमध्ये कन्वर्ट होतं. पण हे फक्त 10% लोकांमध्ये. आता 90% लोकांमध्ये जे आहे कुटुंबाच्या ज्या सवयी आहेत, खाणं पिणं वागणं जे चुकीचं असतं त्याच्यामुळे ते आलेले ते फॅक्टर्स आहेत 90%. मग ह्याच्यामध्ये तुम्ही जीवनशैली बदलायला पाहिजे. म्हणजे त्या ज्या सवयी आहेत ज्याच्यामुळे तुमच्या फॅमिलीमध्ये वेट लॉस रन होतं ते तुम्हाला नक्कीच त्याच्यावर विचार करून ते बदलायला पाहिजेत. आणि तज्ज्ञांचा तुम्ही सल्ला घेऊन त्याच्यामध्ये मात करू शकता आणि तुम्ही पुढच्या पिढीमध्ये ते ओबेसिटी नाही कॅरी फॉरवर्ड होणार त्याच्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकता. काही कंडिशन्समध्ये हार्मोनल कंडिशन किंवा मेटाबॉलिक डिसऑर्डर जसं थायरॉइड असेल किंवा PCOD असेल, ह्या केसेसमध्ये पण ओबेसिटी आलेली असते. म्हणजे प्रत्येक वेळेस एकाच प्रकारची ओबेसिटी नाही आहे. आणि कुठल्याही प्रकारच्या ओबेसिटीमध्ये तुम्ही बरोबर प्रिकॉशन्स घेऊन आहार आणि जीवनशैली बदलून त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तुम्ही कंट्रोलमध्ये आणू शकता. आता प्रत्येक वेळेस मला जेव्हा लोक म्हणतात की ओबेसिटी रन्स इन आवर फॅमिली, तेव्हा मी प्रत्येकाला हेच सांगते की नो, द प्रॉब्लेम इज दॅट नो वन रन्स इन युअर फॅमिली, दॅट्स वाय ओबेसिटी